आजीने समरला फोन करून घरातील लोकांचा दाखवला खरा चेहरा. नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. तर घडतं असं, अर्पिता घरी येते. आजी आणि स्वानंदी शॉक होतात. मलिका मात्र स्वानंदीकडं खुन्नसपणे बघत असते आणि अंशुमन मुरक्या मुरक्या हसत असतो. स्वानंदी म्हणते, सुश अगं अर्पिता ताई यायच्या मग सांगायचं ना. सुश म्हणते, कशाला तुला अडवायला? मला माहिती ना तुलाच वाटत होतं अर्पिता ताई ह्या घरात येऊ नये. तू एका आईला तिच्या मुलीपासून दूर ठेवलं. ताई हे करायला तुला काहीच नाही वाटलं? आपी म्हणते, बघ ना सुष्मिता, तुझी बहीण माझ्याशी कसं वागते. बघितलं स्वानंदी, तुझ्यात आणि तुझ्या बहिणीत किती फरक आहे. तू घर तोडत होती आणि सुष्मिता घर जोडतीये. सुष्मिता म्हणते, सुश हे राजवाड्यांना अजिबात आवडणार नाही. सुष्मिता म्हणते, त्यांचा काय संबंध? आता सगळे अधिकार माझ्याकडे आहे ना, त्यामुळे ह्या घरामध्ये कोण येणार कोण जाणार हे मी ठरवणार, जिजू नाही. स्वानंदी म्हणते, अगं हे काय बोलतेस? आणि मी तुला पहिले पण सांगितलं राजवाड्यांबद्दल बोललेलं मला अजिबात आवडणार नाही. सुष्मिते प्लीज ताई आता डोकं खाऊ नकोसा. सुष्मिता एवढी काय बोलत असते की आजीला अजिबात सहन होत नाही आणि ती रूममध्ये जाते. इकडे समर मात्र सारखं स्वानंदीबद्दल बोलत असतो. स्वानंदी कशी चहाला घेऊन गेली, कशी चहा पिलो, आणि आनंद त्याच्याकडे कौतुकाने बघत असतो आणि म्हणतो, समर अरे तुझ्या लक्षात येतं का तू स्वानंदीवर किती प्रेम करतो? मग त्या दिवशी तू का नकार दिला? समोर म्हणतो, नाही रे आनंद, मला हे बरं नाही वाटत. तो म्हणतो, अरे पण स्वानंदीला विचारलं का तिला काय आवडतं काय नाही? तो म्हणतो, त्यात काय विचारायचं, मला माहिती ना त्यांना पण हे काही आवडणार नाही. तेवढ्यात आजीचा फोन येतो. समोर म्हणतो, आजीचा फोन, आणि म्हणतो, हॅलो आजी, घरात सगळं ठीक आहे ना? तू असा अचानक फोन केला? आजी म्हणते, पिंट्या कामात आहेस का रे? आजीचा आवाज बदललेला बघून समरलाही कळून चुकतं की नक्कीच काहीतरी घडलं. तो असं काही नाही, बोल ना काय झालं? आजी म्हणते, सुष्मिताच्या अधिकाराचं काहीतरी कर बाबा. समोर म्हणतो, काय झालं? ती म्हणते, अरे काही करत सुटली ती. समोर म्हणतो, आता काय केलं सुष्मिताने? आजी म्हणते, तिने अर्पिताला घरी बोलवलं. समोर म्हणतो, काय? ती म्हणते, हो, आणि अर्पिता घरी येणार हे तिने कुणालाच सांगितलं नाही. ते काय खाली सजावट चालू होती म्हणून स्वानंदीने तिला विचारलं, तर ती स्वानंदीला काहीही बोलायला लागली. आता आजी गेलेली बघून मलिका स्वानंदीकडे जाते आणि डोळ्यांनी खणवते, कशी जिरवली, आणि म्हणते, स्वानंदी तुझी बहीण खूप चांगली आहे. तिला एका आईचं दुःख कळालं आणि तिने आपल्याला घरी आणलं. खरंच तिचे उपकार मी कधीही विसरणार नाही. स्वानंदी म्हणते, काकू ती काय करते हे तिलाच कळत नाही, पण मला मात्र व्यवस्थित कळतं. तू माझ्या बहिणीचा फायदा उठवताय. अहो ती अजून लहान आहे, इनोसंट आहे, त्यामुळे तिला कळत नाही तुम्ही तिचा वापर करताय. मलिका सुष्मितासमोर नाटक करत म्हणते, असं नाही ग स्वानंदी, अगं सुश खूप हुशार आहे म्हणून तर समरने तुझ्याकडून अधिकार काढले आणि तिला दिले ना. आता सुष्मिता गर्वाने केस उडवते. स्वानंदी म्हणते, सुश तू हुरळून जाऊ नकोस. अगं हे लोक ना तुझा वापर करतायत, तुला दिसतंय तेवढं साधं नाहीये. सुश म्हणते, मला कंटाळा आलाय सगळ्या गोष्टीचा. इकडे अदिरा पोहे करत असते आणि मंदाकिनी सुशचं कौतुक करत असते आणि म्हणते, बघितलं सुष्मिता किती लहान आहे तरी तिने सासरकडची सगळी जबाबदारी घेतली. तुझ्या लग्नाला एवढे दिवस झाले पण तू काय जबाबदारी घ्यायला तयार नाही. तेवढ्यात बाबा येतात आणि म्हणतात, सुष्मिता किती जबाबदारी घेणारी आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. मंदाकिनी म्हणते, झालं यांचं सुरू. आदिरा म्हणते, बाबा मी पोहे करते. बाबा म्हणतात, अरे वा. मंदाकिनी म्हणते, त्यात काय वा, अजून पोहे केलेले नाहीये, आधी कसे झाले बघा आणि नंतर कौतुक करा. बाबा म्हणतात, पोहे कसे पण होऊ दे, पण ते प्रेमाने केले त्याला महत्त्व आहे आणि माझी खात्री आहे आदिरा पोहे नक्कीच चांगली करणार. तेवढ्यात रोहन येतो आणि म्हणतो, गुड मॉर्निंग आदिरा. ती गुड मॉर्निंग रो. तो म्हणतो, अरे वा पोहे तू बनवतेस? आता आदिराने पोहे काय करायला घेतले सगळेच कौतुक करतात. हे बघून मंदाकिनीचा खूप जळफळाट होतो आणि ती म्हणते, करा करा कौतुकच करा. मेली मी एवढ्या वर्षापासून करते पण कधी कौतुकाचा एक शब्दही ऐकायला मिळाला नाही. बाब म्हणतात, कौतुक करायला तसं वागावं लागतं. आता दोघांची बाचाबाची सुरू होते. आदिरा म्हणते, हो हो आई बाबा तुम्ही शांत बसा. समोर म्हणतो, आनंद मी घरी जाऊन येतो. आनंद म्हणतो, काय झालं रे, काही प्रॉब्लेम? तो म्हणतो, अरे त्या सुष्मिताला 15 दिवसासाठी अधिकार दिले पण आजीचं म्हणणं आहे ती त्या अधिकाराचा गैरवापर करते. आनंद म्हणतो, समर तुला आठवतंय ना ती सुष्मिता आणि तिची आई, अरे त्यांनी पैशासाठी किती मोठा गोंधळ केला होता. दोघी जणी किती खोटं बोलत होत्या आणि तू तर आता तिला अधिकारच देऊन टाकले. त्या अधिकाराचा ती फायदा तर उठवणारच. आता समरलाही पडतं. तो म्हणतो, आनंद मी घरी जाऊन येतो. सुष्मिता स्वानंदीला म्हणते, तू मला डॉमिनेट करते. स्वानंदी म्हणते, सुश अगं मी तुला कधी डॉमिनेट केलं, फक्त तुला विचारलं कोण येणार आहे आणि कुणी यायच्या पहिले घरामध्ये सगळ्यांना सांगावं लागतं. सुश म्हणते, मी तुला विचारलं असतं तर तुम्हाला परवानगी दिली असती का? उलट तुम्हाला डॉमिनेट करते.
आणि तुम्हाला एवढं डॉमिनेट केलं असतं की उद्या जाऊन तुम्हाला घरातील नौकर बनवून टाकलं असतं. हे सगळं समर ऐकत असतो. तो मोठ्याने ओरडतो, सुष्मिता इनफ. आता सोनालीला आश्चर्य वाटतं. ती मनात म्हणते, ह्या वेळेला राजवाडे घरी कसे आले? मलिका मनात म्हणते, समर आत्ता घरी कसा आला? ह्या वेळेला तर तो ऑफिसमध्ये असतो. समर म्हणतो, माझ्या बायकोवर आवाज चढवलेलं मी खपून घेणार नाही. माफी माग त्यांची. आता मात्र सुष्मिताला दिवसा तारे दिसतात. आता बघूया सुष्मिता माफी मागते का आणि समर तिचे अधिकार काढून घेतो का? असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.